मी कुमारेश, मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. हाय. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा अलौकिक कार्यक्रम. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे, माझ्यासाठी प्रार्थना आहेत. त्यामुळे मित्रांनो, दारूच्या पहिल्या ओठापासून लांब राखला गेलोय. मी माझ्या बळावर किंवा माणसाच्या बळावर कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानव निर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं कुठल्याही जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या ओठापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण मित्रांनो, माझा आजार भयानक आहे. कारस्थानी, धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा माझा आजार आहे. आणि मित्रांनो, या आजाराला आजपर्यंत तरी मेडिकल उपाय नाही आहे. आणि त्यामुळं मित्रांनो, मला सांभाळावं लागतं. आजचा दिवस मला सांभाळावं लागतं. मला सांभाळायचं कसं? दारुड्याला दुसरं कोणीही सांभाळू शकत नाही, आवरू शकत नाही, सावरू शकत नाही. दारुड्याला दुसरं कोणीही सुधारू शकत नाही. जगामध्ये कोणीही नाही की जो दारुड्याला सुधारेल. कारण माझा आजारच आहे. अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ, अप्रामाणिकपणा या 4 गोष्टी मला माझ्यासाठी एक नॉर्मल आहे, सर्वसाधारण गोष्टी आहेत माझ्यासाठी. इतर लोकांच्या बाबतीमध्ये एखादा दारू न पिणारा जर अहंकारी असेल तर तो त्याचा अहंकार दाखवत नाही. कारण का? अहंकार हा खरं तर स्वभाव दोष आहे, पण माझ्याकरता तो माझ्या चरित्रातला, माझ्या नैतिकतेतला महत्त्वाचा सद्गुण आहे, अशी माझी धारणा असते. माझ्यातला स्वार्थीपणा, अप्रामाणिकपणा, आत्मकेंद्रितपणा या गोष्टी योग्यच आहेत, असा माझा विचार असतो. पण ते अयोग्य आहे, ते चुकीचं आहे आणि ते जन्मतःच ह्या 4 स्वभाव दोषांनी मी वेढलेलो आहे, हे मात्र मला कळत नाही. आणि हे इतरांनाही कळत नाही. हा माणूस असं का वागतो? हा माणूस असं का बोलतो? काय प्रॉब्लेम आहे? कळत नाही मित्रांनो. आणि त्यामुळं मानसशास्त्रज्ञ देखील, मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ हे देखील म्हणाले की मानसशास्त्राच्या, मानसोपचाराच्या द्वारे जेवढे दारुडे हे दारूपासून लांब राहू शकतात, त्याच्या अनेक पटीने जास्त अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम स्वीकारणारे दारुडे सुधारतात. मानसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या खाऊन काही काळापुरती किंवा कायमस्वरूपी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहण्याची कपॅसिटी येते. पण स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी मात्र मानसोपचार तज्ज्ञाला देखील, सायकॅट्रिस्टला देखील एक वेळ अशी येते की उपाय सापडत नाही की कसं या माणसावरती काय उपाय करायचा, या दारुड्यावरती, असा प्रश्न त्यांच्यासमोर सुद्धा येतो. आणि मग उच्च शक्तीच्या परमेश्वराच्या कृपेनं मित्रांनो, 1935 साली माझ्यासारख्या दारुड्यासाठी कुमार एस करता उच्च शक्तीनं बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब यांच्या माध्यमातून अल्कोहोलिक्स अनोनिमस ही अद्वितीय अशी, एकमेव अशी एक फेलोशिप दिली, सहभागिता दिली की जिथं कोणीही मालक नाही, कोणीही अध्यक्ष नाही. जे पदाधिकारी असतात, ऑनलाईन ऑफलाईन समूहाचे असोत किंवा GSOचे असोत, सेवा समितीचे असोत, जे अधिकारी वर्ग असतो त्या पदासाठी नेमलेला, ते सगळे सेवक आहेत. आमचा सर्वोच्च अधिकारी म्हणजे प्रेमळ परमेश्वर, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस रूढीच्या पहिल्याच रूढीमध्ये म्हणतात. पहिल्या का दुसऱ्या रूढीमध्ये, मला ते थोडासा गोंधळ होतो. तर मित्रांनो, माझ्यासाठी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम दिला आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस ही जी फेलोशिप आहे, त्या फेलोशिपमधून या 12 पायऱ्या जर बाजूला काढून टाकल्या तर अल्कोहोलिक्स अनोनिमस ही केवळ एक दारुड्यांची संघटना किंवा संस्था म्हणून शिल्लक राहते. त्यामुळं 12 पायऱ्यांच्या शिवाय अल्कोहोलिक्स अनोनिमस नाही. आणि
ज्यांनी 12 पायऱ्या घेतलेल्या नाहीत त्याच्याकडून मला पायऱ्यांचा अनुभव मिळू शकत नाही. त्याच्याकडून फक्त पोपटपंची मला शिकता येऊ शकते. जे 12 पायऱ्या स्वतः न घेता स्वतःच्या आयुष्यामध्ये न कृती करता माझ्यासारख्याला जेव्हा शिकवतात त्यावेळेला मला त्यांच्याकडून केवळ अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा आणि अप्रामाणिकपणा हेच मिळू शकतं. मला ॲक्च्युअल कार्यक्रमाचा अनुभव मिळू शकत नाही. आणि म्हणून तिसरी पायरी काय म्हणते, दुसरी पायरी काय म्हणते, केम टू बिलीव्ह, अनुभवाने आमचा विश्वास बसला. अनेक बांधव अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन माघारी जातात. त्याचं कारण त्यांना अनुभवच येत नाही त्या उच्च शक्तीचा. कारण ज्यांच्या माध्यमातून अनुभव यायला पाहिजे त्या कोरड्या दारुड्यांनी कार्यक्रमाचा स्वतःचा अनुभव घेतलेला नसतो. आणि त्यामुळं नवागत जो असतो, नवीन येणारा जो असतो, त्याला तो अनुभव मिळूच शकत नाही. आडातच नाही, पोहऱ्यात येणार कुठून, विहिरीतच नाही, घागरीत येणार कुठून. माझ्याच अंतःकरणामध्ये कार्यक्रमाविषयी काहीही आदर नाही, मला कार्यक्रमाची गरज नाही, मला कार्यक्रमाविषयी ओढ नाही, तर मग मी दुसऱ्याला कसं काय ते देऊ शकतो, असा प्रश्न आहे मित्रांनो. खरं तर कुमारेसनं स्वतःला विचारला हा प्रश्न. कारण दारूच्या पहिल्या ओठापासून लांब राहायला सुरुवात केल्यानंतर माझ्यासारखा दारुडा जो असतो उतावीळ असतो सेवा करण्यासाठी, हे करण्यासाठी, ते करण्यासाठी. आणि मग जो सेवा करतो तो मोठा म्हटलं जातं ना, मोठा किती सेवा करतो, किती तळमळीनं येतो, काय सतरंजा घालतो, केर काढतो, कप बशा धुतो वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशी सेवा करून मोठेपणा मिळू शकतो, कार्यक्रम नाही मिळू शकत. पण कार्यक्रम घेतला तर मोठेपणा मिळवण्याची गरजच संपून जाते. आणि मी मात्र मोठेपणाचा भुकेला आहे. मी काय आहे? मोठेपणाचा भुकेला आहे. आज जे प्रतिबिंब आहे ना, आजचं प्रतिबिंब 29 फेब्रुवारीचं, त्या 29 फेब्रुवारीचं प्रतिबिंब मराठीमध्ये वाचताना मला काही कळलंच नाही. मला कळायलाच मार्ग नव्हता. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे तर काय आहे? कारण मूळ 29 फेब्रुवारीचं जे डेली रिफ्लेक्शन ह्या इंग्रजी पुस्तकामध्ये मूळ रिफ्लेक्शन आहे, मूळ दैनिक प्रतिबिंब आहे. तर मराठीत आहे खरी सहनशीलता. आणि मूळ जे आहे त्याच्यामध्ये 1AA मिरॅकल, एक अल्कोहोलिक अनॉनिमस चमत्कार असं टायटल आहे त्याचं. आणि ह्यात मराठीमध्ये खरी सहनशीलता. मित्रांनो, वर्षानुवर्ष हे मी 3 वर्ष वाचतोय. परंतु आज माझ्या लक्षात आलं की अरे, आपण मराठीत जे वाचतोय त्याचा ओरिजिनल डेली रिफ्लेक्शन म्हणजे रोजच्या प्रतिबिंबाशी काही संबंधच नाही. दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. भले त्या आजच्या प्रतिबिंबामध्ये तिसऱ्या रूढीचा विषय आलेला आहे, परंतु तरीही मूळ विषय मात्र वेगळाच आहे रोजच्या प्रतिबिंबाचा. हे कुमारेसला 2.5 वर्ष होऊन गेल्यानंतर आज तिसऱ्यांदा ज्या वेळेला कुमारेस आजच्या दिवसाचं प्रतिबिंब वाचतो, फेब्रुवारी 29, त्यावेळेला लक्षात आलं. मित्रांनो, कार्यक्रमाने डोकं ठिकाणावर येतं बरं का. आणि मी नेहमीच सांगतो, मी 10वी पास आहे. मला तुमच्या इतकी अक्कल नाही, तुमच्या इतकी बुद्धी नाही, तुमच्या इतका अनुभव नाही. त्यामुळं मला काय करावं लागतं की मला स्वतःला एक सवय लावून घेतलेली आहे. काय सवयी लावायच्या? ते फक्त आजचा दिवस, ह्याचं जे वाचन करतो आपण त्या वाचनामध्ये दिलेले आहेत, त्या माझ्यासाठी दिलेल्या आहेत असा माझा ठाम विश्वास आहे. फक्त आजचा दिवस ह्याचं ह्या वाचनामध्ये मी काय करायला पाहिजे आजच्या दिवसामध्ये याविषयीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत. आणि मग मी प्रार्थनापूर्वक ते वाचतो. आणि ते नुसतं वाचून सोडून देत नाही, कारण मी दारूड आहे. मी नुसतं वाचतो, थातूरमातूर करतो आणि सोडून देतो. ते समजूनच घेत नाही. आणि मग त्यामध्ये लिहिलेलं आहे फक्त आजचा दिवस, विचाराला पूरक प्रयत्न लागतील असे काहीतरी मी वाचीन. मग काय वाचीन? तर माझ्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं लिटरेचर, साहित्य, पुस्तकं देऊन ठेवलेली आहेत. आणि मग ती पुस्तकं कशी वाचीन? लक्ष देऊन वाचीन. प्रयत्न लागतील मला त्याकरता. मी प्रयत्न करायला तयार आहे का समजून घेण्यासाठी? हाही प्रश्न कुमारेसने स्वतःला विचारायचा आहे. विचाराला पूरक असं तुला हवं आहे का तुझ्या अहंकाराला पूरक असं हवं आहे?
हाही प्रश्न कुमारेसने स्वतःला विचारायचा असतो. तो मी विचारला आणि मग माझ्या लक्षात आलं की फार मजा येतो राव. इंग्लिशचे शब्द मला कळत नाहीत, अनेक शब्द वाक्यरचना कळत नाहीत, पण त्याची मी सराव केला, प्रॅक्टिस केला. रोजचा थोडा थोडा वेळ त्याला दिला आणि ते शब्द काय आहेत ते मी समजून घ्यायला माझ्या मनाची तयारी झाली. आणि आपल्याला मनाची तयारी हीच तिसऱ्या पायरीत घेऊन जाऊ शकते. मला गरज आहे का कार्यक्रमाची? का मला माझा अहंकार कुरवाळायचा आहे, मोठेपणाचा स्वार्थ मिळवून घ्यायचा आहे, मला अप्रामाणिकपणा करायचा आहे, पायऱ्यांच्या वरती बोलवून आणखीन आम्ही एचे समूह चालवून आणि ए समूहामध्ये सेवा करून मला अप्रामाणिकपणानं वागायचं आहे का? की मला आत्मकेंद्रित राहायचं आहे, मी म्हणेन तसं, मला हवं तसं आणि माझं आहे तसं, या पद्धतीने मी राहायचं आहे का? हे मला स्वतःला विचारायचं आहे. मी स्वतःला विचारायचं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, स्वीकार करायचा की नाकार करायचा ह्याचा अधिकार पूर्णपणे दारुड्या कुमारेसला दिलेला आहे. आणि त्यामुळं मित्रांनो, फार अलीकडं मला ताक फुंकून प्यावं लागतं. एखादा बांधव ज्या वेळेला वर्षानुवर्ष इतकी वर्ष झाली तितकी वर्ष झाली असं म्हणून सांगतो, त्यावेळेला मला पहिल्यांदा हे तपासून घ्यावं लागतं, म्हणजे माझ्या स्वतःच्या मद्यमुक्ततेसाठी, की तो दारूपासून लांब आहे ही चांगली गोष्ट आहे, परमेश्वराची कृपा. पण परमेश्वराची इच्छा त्यांनी स्वीकारली आहे का? कृपा तेवढी स्वीकारली, फायद्याचं तेवढं घेतलं, पण परमेश्वराची इच्छा काय आहे ही त्या दारुड्यानं स्वीकारली आहे का? कारण कुमारेसला हा प्रश्न कुमारेसने विचारला होता की बाबा रे, परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली, पहिल्या घोटापासून लांब राहायला सुरुवात झाली, तेवढं तुझं गरज करून वैद्य मरं करतोयस का? रात गई बाद गई असं करतोयस का? नंतर देवाला विसरतोयस का? उच्च शक्तीला? का त्याची इच्छा पण तू जाणून घ्यायला उत्सुक आहेस, तयार आहेस? तर त्यावेळेला उत्तर मिळालं सुरुवातीच्या काही दिवसामध्ये, यार मी देवाच्या इच्छेकडे तर दुर्लक्षच केलंय. प्रस्तावने स्पष्ट सांगितले, देवाची इच्छा असेल आणि त्याची कृपा झाली तर, असे शब्द आहेत. मग माझ्यावर देवाची कृपा तर झाली आहे, पण ती कृपा ज्या कारणासाठी झालेली आहे ती त्या देवाची इच्छा आहे. त्या देवाच्या इच्छेकरता मी तयार आहे का? आता कसं आहे की जर पायरी क्रमांक 1 घेतली, मग पायरी क्रमांक 2 घेतली आणि मग पायरी क्रमांक 3चा विचार केला, तर मला पायरी क्रमांक 3, पाऊल क्रमांक 3, ते पायरी 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 म्हणायला पण मला जीभ जड जाते. स्टेप हा इंग्लिश शब्द आहे, कदम हा हिंदी शब्द आहे आणि पाऊल सिंपल साधं पाऊल, आपण कीप इट सिंपल असं सांगितलं. आणि मराठीमध्ये अनेक गोष्टी अवघड करून ठेवल्या गेलेल्या आहेत माझ्यासाठी. मी त्यांना कोणाला दोष देत नाही. जसं आजचं प्रतिबिंब, माझा गोंधळ उडाला. रोज काहीतरी वाचेल ह्या विषयावरती बोलत होतो ना मी, रोज मग मी इंग्लिशमध्ये पण तपासून बघायला सुरुवात केली. इंग्लिशमध्ये काय शब्द आहेत वापरलेले, मग मराठीत काय शब्द आहेत वापरलेले. कारण का, मला गरज आहे माझ्यात सुधारणा करण्याची, मला गरज आहे परमेश्वराची इच्छा माझ्या आयुष्यात पूर्ण व्हावी याची, मला गरज आहे मी एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून घडावं यासाठी, मला गरज आहे माझा उतावीळपणा, माझा हेकेखोरपणा आणि माझा पछाडलेपणा हा टाळता यावा, मला गरज आहे माझा राग, माझी भीती, माझी मनमानी, माझा चढाईखोरपणा, बढाईखोरपणा, चहाडखोरपणा हे टाळता यावं. ते टाळता येण्याची कॅपॅसिटी माझ्यात यावी, ही माझी गरज आहे, ही कुमारेसची गरज आहे. आणि मग ही गरज माझ्या लक्षात आल्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. आणि परमेश्वराची कृपा एवढी महान आहे, जेव्हा मी त्याची इच्छा समजून घेण्यासाठी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसला स्वीकारलं, तेव्हापासून मित्रांनो माझा दृष्टिकोन बदलला अल्कोहोलिक्स अनॉनिमसकडे बघण्याचा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे पनवेलचा डान्स बार, पोरी नाचतात, पैसा उडवायचा, दारू प्यायचे आणि यायचं, असं काहीसं माझं झालं होतं. मी जायचो अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये, मी माझे अनुभव सांगायचो, लई मोठेपणा गाजवायचो. मी रडून पण मोठेपणा मिळवणार आहे आणि मी हसून पण मोठेपणा मिळवणार आहे. माझं टार्गेट असतं मोठेपणा मिळावा. प्रामाणिकपणानं अनुभव कथन आणि प्रामाणिकपणानं अनुभव ऐकणे, या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या मित्रांनो. आणि त्यामुळं डान्स बारमध्ये त्या पोरींच्यावरती पैसे उडवून, कॉलर ताट करून तिथून पहाटे बाहेर पडणारे जे काही असतात
तर ते त्यासारखं मला वाटायला लागलं माझ्याकडे बघून स्वतःकडं. आणि मग त्यानंतर मी पायऱ्यांचा कार्यक्रम सिरियसली घेतला. कारण मी दारूड आहे. मला जिथं तिथं मीच दिसतो. मग पहिल्या पायरीत जर मी लक्ष नसेल दिलेलं, पहिली पायरी घेणं म्हणजे फक्त दारूसमोर पराभव पत्करणं आणि फक्त आयुष्यातली अस्ताव्यस्तता बघणं, अशा 2च गोष्टी मला सांगितल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला त्याच्याही पलीकडचं महत्त्वाचं सांगतं. ते आपण बोललेलो आहोत. त्याविषयी आपण विश्लेषण आपलं झालेलं आहे, की दारूसमोरचा पराभव पूर्णपणानं स्वीकारणं, स्वतःच्या व्यक्तिगत हतबलतेची कबुली स्वतःच्या अंतःकरणात देणं, स्वतःला नमवणं, स्वतःचा ताठा स्वतः उतरवणं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं, 5 गोष्टी आहेत या. आणि मग ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की हे मी माझ्या बळावर करू शकत नाही, मला हे शक्य होत नाही, मी हतबल आहे, ही खरी हतबलता आहे, ही खरी हतबलता आहे, एक कुमारेशच्या लक्षात आल्यानंतर मग यार मी माझ्या बळावर हे काहीच करू शकत नाही आणि कुणीही माझ्यात अशा प्रकारचा कोणताही चांगला बदल घडवून आणू शकत नाही. कुणीही नाही, कोणाकडेही उपाय नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्यासमोर दुसरं पाऊल उचलण्याचा प्रस्ताव ठेवतो. 12 पावलांचा कार्यक्रम, 12 स्टेप प्रोग्राम म्हणजे प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावाला कुमारेसनं गरज असेल तर अनुमोदन द्यावं, कुमारेसला गरज नसेल तर कुमारेसने नाही घेतलं तरी अल्कोहोलिक्स अनॉनिमस कुमारेसला काही बोलत नाही. पण त्याला एक भयानक घाणेरडा शब्द आहे. माझ्यासाठी तो अत्यंत घाणेरडा, गलिच्छ, किळसवाणा असा शब्द आहे. आणि तो शब्द म्हणजे कोरडा मद्यपी, ड्राय ड्रंकर. कोरडा मद्यपी हा शब्द कुमारेस करता, मला वैयक्तिक माझ्याकरता अत्यंत घाणेरडा, किळसवाणा आणि ओंगळवाणा असा शब्द आहे माझ्याकरता. मग मी तसं राहायचं का? कोरडा मद्यपी राहायचं का? कोरडा मद्यपी म्हणजे स्वतःच्या कुठल्याही गोष्टीला काहीही बदलासाठी काही करत नाही, स्वतःला बदलण्यासाठी काहीही नाही, फक्त पहिल्या गोटापासून लांब राहायचं, जग बदलत फिरायचं, जगाला ज्ञान शिकवत फिरायचं. हा जो कुमारेसचा स्वभाव होता, ही जी कुमारेसचा आजार आहे, हा आजार आहे, तो कुमारेसला ड्राय ड्रंकन स्टेजमध्ये घेऊन जात होता, कोरडा मद्यपी म्हणून जगवत होता. आणि मग ज्या वेळेला हा परमेश्वराच्या कृपेचा भाग आहे माझ्यासाठी, ज्या वेळेला ही जाणीव झाली की कुमारेस, अरे दारूपासून फक्त लांब आहेस तू, तुझ्यात काय आहे, हतबलता स्वीकारलीस, रडगाणं गायलंस, तुला रडून पण मोठेपणाच पाहिजे असतो, हसून पण मोठेपणाच पाहिजे असतो, तेवढा मोठेपणा घेतला समूहामध्ये बोलून. पण त्यासाठी उपाय दिलेला आहे. त्यासाठी उपाय म्हणजे परमेश्वराची इच्छा, उच्च शक्तीची इच्छा मी समजून घेणं. आणि त्यासाठी नेमकी उच्च शक्ती काय आहे? पॉवर ग्रेटर दॅन अस, आमच्याहून महान शक्ती. म्हणजे मी वैयक्तिक बोलायचं झालं तर माझ्याहून महान शक्ती हीच माझं आयुष्य सुरळीत करू शकेल, माझं मानसिक आरोग्य परत देऊ शकेल, मला शहाणपणा आणि विवेक परत मिळवून देऊ शकेल. यावर अनुभवातून विश्वास बसलाय का कुमारचा? हे दुसऱ्या याच्यात सांगितलं. 4 प्रकारचे दारुडे आपण त्याबद्दल बोललो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की दारुडा कसा असतो. मानसोपचार तज्ज्ञांची, मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य किती भयानक आहे, हे मला भयानक वाटतं बरं का. माझ्या बाबतीत हे वाक्य जे आहे ना, तसा मी आहे का असा प्रश्न मी कुमारेसला विचारला. आणि काही विचार केल्यानंतर प्रामाणिकपणा, राजखुशी आणि मनमोकळेपणा असं स्वतःच्या बाबतीत पण ठेवायचं आहे. स्वतःची तपासणी करताना स्वतःलाच प्रश्न विचारून स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर मिळवताना सुद्धा या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग त्या पद्धतीनं कुमारेसने विचार केल्यानंतर कुमारेसच्या लक्षात आलं की अरे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट हे जे काही आहे मानसोपचार तज्ज्ञ, त्यांचं निरीक्षण कुमारेससाठी अगदी योग्य आहे. काय आहे निरीक्षण? अवज्ञा करणे आणि दुसऱ्यांना तुच्छ मानणे हा बहुसंख्य मद्यपीमधील चटकन लक्षात येणारा स्वभाव विशेष असतो. म्हणून देवाला तुच्छ समजण्याचे, देवाचीच अवज्ञा करण्याचे दिवस आमच्यापैकी पुष्कळांच्या वाटाला आले, यात आश्चर्य नाही. असा मी आहे, देवालाच तुच्छ मानणारा, देवासोबतच उर्मटपणा करणारा, नको नको त्या प्रार्थनेतून मागण्या करणारा, नको नको ते मागणारा,
जे मला झेपणं शक्य नाही आहे अशा गोष्टींची प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो आणि परमेश्वराकडून त्या प्रार्थना पूर्ण होत नाहीत म्हणून त्याच परमेश्वराला शिव्या देतो. असा मी दारूड आहे. आणि मग मला सांगितलंय की तू स्वतःचा आणि तुझ्या सभोवतालच्या सर्व व्यक्तिस्थिती परिस्थितींचा आणि तुझ्याहून महान अशी शक्ती जी आमच्याच सुधारणेद्वारे तुझ्यासमोर येते. म्हणजे पायऱ्यांचा पावलांचा कार्यक्रम येत आहे, 12 स्टेप प्रोग्रॅमचा अनुभव ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात घेतलेला आहे आणि ज्यांचं आयुष्य सुधारलेलं आहे, त्यांचं वागणं बोलणं सुधारलेलं आहे, अशांच्या माध्यमातून त्या उच्च शक्तीचं तुला सामर्थ्य कळतं, तो अनुभव येतो. तर त्या उच्च शक्तीला आपण जशी आहे तशी स्वीकारणं हीच अंतःकरणातली विनयशीलता आहे. आणि मग मला तिसऱ्या पायरीत येता येता अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की आमच्या इच्छा व आमचे जीवन आमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या ईश्वराच्या स्वाधीन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या ईश्वराच्या स्वाधीन आमच्या इच्छा व जीवन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता नेमकं काय केलं, म्हणजेच काय केलं? इथंच घोटाळे असतात मित्रांनो. माझ्याकरता फार या घोटाळ्याच्या गोष्टी होत्या की अरे कसं काय, हे काय आमच्या इच्छा व आमचे जीवन आम्ही परमेश्वराच्या हाती द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आता निर्णय कसा घ्यायचा? निर्णय घ्यायचा म्हणजे काय करायचं? मेड अ डिसिजन टू टर्न आवर विल अँड आवर लाईफ ओव्हर टू द केअर ऑफ गॉड ॲज वी अंडरस्टूड हिम. आम्हाला समजलेल्या उच्च शक्तीच्या हाती आमचं विल म्हणजे स्वेच्छा, मला वाटतं ते, मी म्हणतो ते, माझं जे आहे ते, हे जे काही मी मला माझं सारखं प्रत्येक गोष्टीत माझं चालू असतं ते आणि माझं जे उर्वरित जीवन आहे ते परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय मी घेतला का? मी स्वतःला विचारणं गरजेचं. हे सगळं काय आहे की कुणी दुसऱ्याने मला प्रश्न नाही विचारायचा, कारण मी दारूड आहे. दुसऱ्याने प्रश्न विचारला की तुझ्या आईची जय, एवढंच आहे माझं, तुझ्या आईची जय. मला कोण विचारतो? तुझं तू बघ, काय शहाणपणा शिकवतो, असा मी दारूड आहे ना. त्यामुळं मग त्या परमेश्वरानं माझ्या अंतःकरणामध्ये एक उपाय दिला, प्रामाणिकपणानं, मनमोकळेपणानं आणि स्वतःच्या राजीखुशीनं स्वतःला प्रश्न विचार आणि त्या प्रश्नाचं अशाच प्रकारे तू स्वतःतून उत्तर मिळव. आणि मग माझी इच्छा, मनमानीपणाची इच्छा, माझी इच्छा कशी असते? पहिल्याच पायरीत सांगितले, स्वेच्छेचा त्याग करणं गरजेचं आहे कुमार तुला. प्रत्येक बाबतीत तूच सगळं ठरवणार, तूच सगळ्या दिशा ठरवणार, तूच काय जे असेल ते प्लॅनिंग करणार, तूच ते एक्झिक्यूट करणार. म्हणजे तूच लेखक, तूच दिग्दर्शक, तूच अभिनेता, तूच म्युझिशियन, तूच लाईट अरेंज करणारा, तूच ध्वनी योजना अरेंज करणारा, तूच डान्स करणारा. आणि हे सगळं तूच करायचं, आणखी बघायचं सगळ्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवायच्या. हा जो कुमारेस्ता असतो, मी मला माझं, ह्या स्वेच्छांची निर्मिती मी मला माझं यातून होते. आणि मी मला माझंची निर्मिती अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ आणि अप्रामाणिकपणा यातून होतो. आणि शेवटी माझ्यासारखा दारुडा आत्मकरुणेमध्ये जातो. आत्मपीडा म्हणजे स्वतःला त्रास करून घेतो आणि आत्मताडण म्हणजे स्वतःला दोष देत जगतो. मग आता हे असलं आयुष्य मला जगायचं आहे का? अल्कोहोलिक्स अनॉनिमस अप्रत्यक्षरित्या मला विचारतो की कुमार तुला हे असलं आयुष्य जगायचं आहे का बाबा? तिसरी पायरी, 12 पायऱ्या आणि 12 रोळीमध्ये तिसरी पायरी काय म्हटलेलं आहे? पहिलंच वाक्य आहे. आता यात आचरण हा शब्द वापरलाय बरं का. आचरण म्हणजे मन, विचार आणि प्रत्यक्ष कृती. मन, विचार आणि प्रत्यक्ष कृती या तिन्ही गोष्टी ज्यात असतात त्याला आचरण म्हणतात. नुसती कृती नाही, आचरण, कंडक्ट. हाऊ डू यू कंडक्ट युअर स्टेप वर्क? तू तुझ्या 12 पावलांच्या कार्यक्रमाचं आचरण कसं करतो? तू आचरण करणे हा शब्द आहे, आचरण. तिसऱ्या पायरीचे आचरण करणे हे अद्याप
सर्व दृष्टीने बंद आणि कुलूप लावलेला दरवाजा उघडण्यासारखे आहे. आम्हाला सगळ्यात गरज असेल तर ती एका चावीची आणि दरवाजा उघडण्याच्या निर्णयाची. हा, तिसरी पायरी. माझ्यासारखा भयानक घमेंडखोर दारुडा स्वतःचं आयुष्य असं सहजासहजी, स्वतःच्या इच्छा अशा सहजासहजी उच्च शक्तीच्या हाती द्यायला तयारच होत नाही हो. विनयशील आहे, विनयशीलता स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार, इतरांचा जसा आहे तसा स्वीकार, कार्यक्रमाचा जसा आहे तसा स्वीकार, ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या व स्वीकारल्या आम्ही. पण जेव्हा मला माझं 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 मी मला माझं हे माझ्याहून महान शक्तीच्या हाती देण्याची वेळ येते, माझं जीवन त्या उच्च शक्तीच्या हाती देण्याची वेळ येते, त्यावेळेला सगळ्यात दुःख मला कशाचं असतं की आता मला त्या ज्या परमेश्वराच्या सिंहासनावर आजपर्यंत मीच बसलो होतो त्या सिंहासनावरून उतरावं लागणार आहे. कारण आय प्ले गॉड, मीच परमेश्वर असतो. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मीच परमेश्वरासारखा वागत असतो. हा अनुभव पहिल्या आणि दुसऱ्या पायरीचं सांगितल्याप्रमाणे बुकमध्ये जे काही दिलेली आहे आउटलाईन त्याप्रमाणे काम केलं तर मला सहजासहजी कळू शकतं की ज्या उच्च शक्तीच्या हाती, माझ्याहून महान शक्तीच्या हाती माझं जीवन मी द्यायचं असा अनुभवातून माझा विश्वास बसलेला आहे, ती खुर्ची मला सोडावी लागणार आहे. आजपर्यंत उच्च शक्ती परमेश्वराच्या सिंहासनावर मीच परमेश्वर होऊन बसलेलो आणि मी माझं स्वतःचं आणि इतरांचंही आयुष्य बर्बाद केलेलं आहे. सर्व प्रकारची माझी शारीरिक, मानसिक, आत्मिक दिवाळखोरी झालेली आहे आणि तरीही मी स्वतःलाच परमेश्वर समजतो. आता माझं आयुष्य सुधारण्याची गरज आहे का मला, की अजून माझी दिवाळखोरी व्हायची आहे, अजून मी दिवाळखोर व्हायचोय का, की अजून मला वेड्यासारखं रस्त्यावरती चिंध्या पडत फिरायचंय का, की अजून मला अपमानित व्हायचंय का, या सगळ्या गोष्टीत अजून मला भीतीग्रस्त राहायचंय का, अजून मला पश्चात्तापात जळत राहायचंय का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला विचारायच्यात. दारुड्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, माझ्यासारख्या दारुड्याला मला तर दिलेलं आहे, मला दिलेलं आहे. मी दारुडा आहे, मला स्वातंत्र्य दिलं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं, की तू हे प्रश्न विचार. सगळ्यात महत्त्वाची गरज आहे का, तुला गरज आहे का, की अत्यंत किळसवाण्या, उंगळवाण्या, घाणारड्या अशा त्या दोन शब्दांची पदवी तुला हवी आहे, कोरडा मद्यपी, ही पदवी तुला हवी आहे का? काहीतरी स्वीकारावं लागेल दोनपैकी. आणि त्यामुळं तिसऱ्या पायरीचे आचरण करणे हे अद्याप म्हणजे अजूनही सर्व दृष्टीने बंद आणि कुलूप लावलेला दरवाजा उघडण्यासारखे आहे. सर्व दृष्टीने बंद, कारण माझी मती, बुद्धी सगळं कुंठित झालेलं आहे. मी ॲरोगंट आहे, उर्मट आहे, मी अवज्ञा करणारा म्हणजे इच्छा तोडणारा आहे, मोडणारा आहे, मी कोणालाही न जुमानणारा आहे. त्यामुळं तिसऱ्या पायरीचं आचरण करण्यासाठीचा जो दरवाजा आहे, द गेट, परत एकदा नॅरो गेट, अरुंद दरवाजा आहे. पहिली पायरी जसा अरुंद दरवाजा आहे, त्याहून जरासा मोठा दरवाजा दुसऱ्या पायरीचा आहे आणि त्याहून मुख्य दरवाजा आहे. आता तिसऱ्या पायरीपासून माझ्या आयुष्याला आकार यायला सुरुवात होणार आहे, कारण पहिली आणि दुसरी पायरी ही मी स्वतः माझा विचार करून घ्यायची आहे. मी स्वतः विचार करून घ्यायचे पहिली आणि दुसरी पायरी. आणि तिसऱ्या पायरीमध्ये मला माझ्या इच्छा आणि माझं जीवन माझ्याहून महान शक्तीच्या हाती द्यायचं आहे. आता काय आहे, दोन गोष्टी सांगितल्या की हा जो तिसऱ्या पायरीचा दरवाजा आहे, आचरणाचा म्हटलंय बरं का, तिसऱ्या पायरीचे आचरण करणे, त्यासाठीचा जो दरवाजा आहे त्याची एक तर मला चावी पाहिजे, किल्ली पाहिजे तो दरवाजाचं कुलूप उघडण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आता तिसऱ्या पायरीचा दरवाजा मी उघडणार याची माझी स्वतःची मानसिक तयारी पाहिजे. तिसरी पायरी घेतली म्हणजे पोथ्या वाचल्या आणि सोडलं, प्रवचन ऐकलं स्पॉन्सरचं आणि संपला विषय, म्हणजे तिसरी पायरी नाही आहे. माझं आचरण, मला आचरण करायचं आहे का तिसऱ्या पायरीचं? कुमारेसने स्वतःला प्रश्न विचारला. तुला गरज आहे का तुझ्याहून महान शक्तीची? तुझा मानसिक निरोगीपणा ती परत मिळवून देऊ शकते बरं का. आता तुझ्यात विनयशीलता आली, आता तीच विनयशीलता
तू पहा, तुझा जसा आहेस तसा स्वीकार कर, जसा आहेस तसा, बरं का. तुला वाटतंय तसा स्वीकार म्हणजे विनयशीलता नव्हे, तू जसा आहेस तसा. ती उच्च शक्ती जशी आहे तशी, आणि तुझ्या भोवतीचे लोक म्हणजे व्यक्तिस्थिती परिस्थिती जशी आहेत तशी, तुला वाटते तशी नव्हे. तो स्वीकार केलास विनयशीलता म्हणायचं, ओके. पण आता त्याकरता काय लागेल? एक चावी लागेल, आणि दुसरी गोष्ट तुला निर्णय घ्यावा लागेल. तुझं आयुष्य सुधारण्यासाठी तुला उपयोगी माणूस म्हणून बनायचंय का? उपयुक्त नागरिक म्हणून जगायचंय का? तुला चांगलं आयुष्य हवंय का? तुला मनःशांती हवी आहे का? तुझे विचार स्थिर व्हावेत असं तुला वाटतंय का? तुझ्या सगळ्या प्रकारच्या भीतीतून तुझी मुक्तता व्हावी असं वाटतंय का? कित्येक प्रश्न आहेत असे. तर ते मला माझं उत्तर जर त्याला हो असेल तर मग माझा निर्णय हो म्हणून येतो. म्हणून दोन गोष्टी सांगितल्यात. एक चावी पाहिजे कुलपाचा दरवाजाचं कुलूप उघडण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट दरवाजा उघडण्याचा निर्णय मी घेतला पाहिजे. आता चावी तर मला मिळाली, ती दुसऱ्याच पायरीत दिली आहे. कोणती चावी आहे? दुसऱ्या पायरीत सांगितलंय मनाची तयारी ठेव. त्यासोबत सांगितलंय मोकळ्या मनानं ये. मनाची तयारी ही ती चावी आहे, आणि मनाची तयारी असेल तर काय चमत्कार घडतो? काय होतं? मनाच्या तयारीने एकदा का कुलूप काढले की मग काय आहे? दरवाजा जवळजवळ आपोआप उघडतो. माझ्या मनाचीच तयारी नसेल आणि मी तिसरी पायरी कादंबरीसारखी वाचली, पोथ्यासारखी वाचली, पोथी वाचल्यासारखी, तर काही उपयोग नाही ना त्याचा. PhD केली मी त्याच्यावरती, काय काय लिहिलंय, कसं कसं लिहिलंय, कुणी केव्हा कुठल्या स्पीकर मीटिंगमध्ये कुठल्या स्पीकरनी, कुठं बिल डब्ल्यूनी, कुठं डॉक्टर बॉबनी काय बोललं, एवढं सगळं मी धडाधडा बोलतो की माझं वैयक्तिक काय? दारुड्याला दुसऱ्याला ज्ञान शिकवायला आवडतं, पण ती म्हण आहे ना, तसं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडा पाषाण. खूप गप्पा मारता येतात, खूप गप्पा मारता येतात. अनेक जण PhD कुठल्या पानावर, कुठल्या चॅप्टरमध्ये, कुठल्या पानावर, कुठल्या पॅरेग्राफमध्ये, कुठल्या ओळीमध्ये कुठला शब्द आहे, किती नंबरचा शब्द आहे, एवढं सगळं सांगतात. माझं डोकंच बंद होऊन जातं. मी सुरुवातीला तर नकोच त्या स्पीकर मीटिंग, मोठे मोठे स्पीकर असतात ना, त्यांच्या मीटिंगच नकोत असं वाटायला लागलं मला. कारण एवढा अभ्यास, एवढी PhD, कुठलं कुणी सांगितलं त्याच्याला हा फालतूपणा, असा विचार मी करत होतो मित्रांनो. नंतर मी त्यांचा आदर करतो की काय बुद्धिमत्ता आहे, PhD केलेले लोक आहेत. पण अल्कोहोलिक अनोनिमस मला साधं सरळ सांगतं, मला इथं कुठेही सांगितलेलं नाही आहे की तुला पॅरेग्राफ पाठ पाहिजे, पान नंबर पाठ पाहिजे, तुला ते शब्द पाठ पाहिजेत, कुठेही सांगितलेलं नाही आहे. मला सांगितलंय तू प्रस्ताव हा तुझ्यासमोर ठेवलाय, स्वीकार कर, आचरणात आणण्यासाठी स्वीकार कर, स्वतः कृती कर, स्वतः अनुभव घे. ज्यावेळेला तुला स्वतःला कार्यक्रमाचा अनुभव येईल त्यावेळेला तुला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. तुझ्या वागण्या बोलण्यातूनच तुझा कार्यक्रम इतरांच्यापर्यंत पोहोचेल. हा आकर्षणाचा कार्यक्रम आहे, हा जाहिरातबाजीचा कार्यक्रम नाही. अल्कोहोलिक अनोनिमसनं सांगितलं, रूढीमध्ये आहे. आणि त्यामुळं मनाची तयारी ही ती किल्ली आहे. मनाची तयारी दुसऱ्या पायरीत ती व्हावी लागते, तरच ती माझ्या खिशात येते. दुसऱ्या पायरीत माझ्या मनाची तयारी नसेल तर माझी जी विनयशीलता, विनम्रपणा, नम्रता जी काय असते ना, ती सगळी खोटी असते, असा त्याचा अर्थ. सिंपल. माझ्यासाठी, कुमारेसचा तो खोटेपणा ठरतो. जर दुसऱ्या पायरीत चुकला असेल, गणित टाळलं असेल, अव्हॉइड केला असेल, तर तो कुमारेस करता काय आहे? कुमारेसचा अप्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून सांगितलंय, जर ते तिसऱ्या स्टेपचं जर कुलूप, तो दरवाजा उघडायचा असेल ना, तर मनाची तयारी हीच एकमेव चावी आहे, दुसरी चावीच नाही त्याला. आणि कुणाच्या मनाची तयारी? तर कुमारेसच्या बाबतीत कार्यक्रम जर आचरण करायचा आणि त्या कार्यक्रमाचा उपयोग कुमारेसच्या बाबतीत व्हायचा असेल तर ती कुमारेसच्या मनाची तयारी. दुसऱ्याच्या मनाची तयारी असून कुमारेसच्या तिसऱ्या पायरीचा दरवाजा नाही उघडत. म्हणून सांगितले कृतीचा कार्यक्रम, ॲक्शन इज द मॅजिक वर्ड, असं अल्कोहोलिक अनोनिमसचं स्लोगन आहे, घोषवाक्य आहे. मग मनाच्या तयारीने एकदा का कुलूप काढलं की दरवाजा जवळजवळ आपोआप उघडतो, जवळजवळ आपोआप उघडतो. इथं सुद्धा थोडंसं मला काहीतरी करण्यासाठी ठेवलेलं आहे अल्कोहोलिक अनोनिमस. दरवाजा सताळ उघडतो, आणखी तुझ्याकरता हा राजमहाल खुला होतो.
असं काही दिलेलं नाही आहे. जवळजवळ उघडतो. पूर्ण नाही, जवळजवळ उघडतो. म्हणजे कुठंतरी थोडं मला काहीतरी करायचंच आहे यामध्ये. कृतीचा कार्यक्रम आहे. दारुड्याला माझ्यासारखं कसं असतं की देरे हरी खाटल्यावरी, देरे हरी खाटल्यावरी. मी करणार काय नाही, पण आपोआप मला मिळालं पाहिजे. माझ्या प्रार्थना त्या सँटा क्लॉजकडे ती लहान मुलं मागतात ना, अनाकलनीय गोष्टी मागतात. ज्या शक्यच नाहीत अशा गोष्टी ती लहान मुलं मागत असतात. तो सँटा क्लॉज देऊ शकत नाही. तसा माझा परमेश्वराकडे माझ्या अचाट अफाट मागण्या असतात. देरे हरी खाटल्यावरी. मी काही करणार नाही, पण माझ्या पोटात अन्न गेलं पाहिजे. मी काही करणार नाही, पण मला मान सन्मान मिळाला पाहिजे. मी घातक अशा गोष्टी करेन, गैरकृत्य करेन, पण सगळ्यांनी माझी ओवाळणी केली पाहिजे, आरती केली पाहिजे, हार तुरी गुच्छ दिले पाहिजेत मला. ही माझी इच्छा असते. हा दारुड्याचा माझा आजार आहे. म्हणून व्यक्तिमत्व विकार असं नाव दिलेलं आहे या आजाराला. आता पहा की जर मनाची तयारी दुसऱ्या पायरीत झाली असेल, मन माझं मोकळं असेल स्वीकार करण्यासाठी, तुमचा देव मोठा की माझा देव मोठा, कोंबडी आधी की अंड आधी, हे टाळ असं सांगितलेलं आहे, टाळायला सांगितलंय. जोपर्यंत आम्ही आमच्या जुन्या धार्मिक कल्पनांचा त्याग करत नाही तोपर्यंत जे जुन्या धार्मिक कल्पनांचा त्याग करत नाहीत त्यांच्यामध्ये क्वचितच सुधारणा होते. म्हणजे जुन्या कल्पनांचा त्याग केल्याशिवाय आम्हाला नवीन जीवन मिळत नाही. प्रस्तावनेत दिलेलं आहे, आपण वाचावं सगळ्यांनी. आता काय आहे की आता हा मनाची तयारी दुसऱ्या पायरीत झाल्यानंतर आणि सर्व स्वीकार करण्याची तयारी माझी झाल्यानंतर मनाच्या तयारीच्या किल्लीनं मी ते कुलूप उघडतो. म्हणजे काय करतो? मी निर्णय घेतो. येस, मला माझ्या इच्छा आणि माझं जीवन माझ्याहून सामर्थ्यशाली अशा शक्तीच्या हाती द्यायचं आहे. हा निर्णय मी घेतो आणि माझ्या मनाची तयारी असली की तो दरवाजा जवळजवळ उघडल्यासारखाच असतो आणि जवळजवळ आपोआप उघडतो. आणि मग त्यातून आत पाहताना काय दिसतं? त्यातून आत पाहताना आम्हाला एक रुळलेली वाट दिसेल. रुळलेली वाट. गावाकडं रानात जाताना, शेतात जाताना किंवा जंगलात जाताना चालून 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 एक वाट तयार झालेली असते. त्याला रुळलेली वाट. म्हणजे ज्या मार्गावरून अनेक जण गेलेले आहेत माझ्या आधी, ते अनेक जण त्या मार्गाने गेलेले असल्यामुळं बाकीचे सगळीकडे झाडी झुडपं आहेत, परंतु ती वाट मात्र, त्या वाटेवर मात्र, त्या पाय वाटेवर मात्र झाडी वगैरे काय नसते बघा. कारण चालून 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 ती वाट रुळलेली असते आणि एक पाय वाट तयार झालेली असते. तशी रुळलेली वाट दिसेल असं सांगितलं. दिसेल, आश्वासन आहे. अल्कोहोलिक अनोनिमस. मनाच्या तयारीच्या किल्लीनं कुलूप उघड, म्हणजे दरवाजा जवळजवळ आपोआप उघडेल. त्यातून आत पहा, म्हणजे आपल्या सभोवती समूहात पहा, आहे का कोणी? असं तिसऱ्या पायरीवरून चालत गेलेलं कोणी आहे का तिसऱ्या पायरीचं काम करणारं? तर ते तुला दिसेल असं सांगते अल्कोहोलिक अनोनिमस. आणि तिथं काय एक वाक्य कोरलेलं आहे, तिथं एक वाक्य कोरलेलं आहे. ते असं की हा मार्ग कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा आहे. वाव, ग्रेट. माझ्या अंतःकरणात विनयशीलता आली आणि त्या विनयशीलतेमुळं दुसऱ्या पायरीमध्ये मला श्रद्धा ही एक भेट मिळाली. फेथ, गिफ्ट ऑफ फेथ. श्रद्धेची अमूल्य देणगी मला मिळाली. मी माझ्याकडे जसा आहे तसा पाहिल्यामुळं मला लक्षात येतं की येस, अरे मला कुणीतरी माझ्यापेक्षा महान शक्ती पाहिजे, तरच मला या दलदलीतून बाहेर काढू शकेल, मला मानसिक निरोगीपणा देऊ शकेल, माझं आयुष्य सुरळीत करू शकेल, नैतिकता देऊ शकेल, चारित्र्य देऊ शकेल. ती श्रद्धा तर मला दुसऱ्या पायरीत मिळालेली आहे. पण तिसऱ्या पायरीत काय सांगितले? दरवाजा पूर्ण उघडण्यासाठी एक वाक्य कोरलेलं दिसेल. काय वाक्य आहे ते? कुमार, तुझ्या मनावरती कोरून ठेव. त्या दरवाजातून, जो जवळजवळ आपोआप उघडलाय, त्या दरवाजातून आत पहा. तुझ्या अंतःकरणामध्ये हे वाक्य जपून ठेव. हा मार्ग म्हणजे तिसऱ्या पायरीपासूनचा पुढचा संपूर्ण मार्ग, किंवा पहिल्या पायरीपासून 12व्या पायरीपर्यंत हा जो मार्ग आहे तो कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा आहे.
नुसतंच वाचलं, नुसतंच तिसरी पायरी घेतली, नुसतंच बडबड करतोय, नुसतंच स्पीकर मीटिंग, नुसतंच 12 स्टेपिंग, नुसतंच नवागतांना आणतोय, नुसतंच सगळं चालू आहे. हा, कृतीत उतरणारी श्रद्धा पाहिजे आता. एक तर श्रद्धेची देणगी मला मिळालेली आहे, ती सुद्धा केव्हा? मी विनयशीलता अंतःकरणात धरल्यानंतर. मग ती जी देणगी मला मिळालेली आहे ती कशी देणगी आहे? ती श्रद्धा कशी असायला पाहिजे? तर कृतीत उतरणारी श्रद्धा. फेथ विदाउट ॲक्शन इज डेड. कृती विना श्रद्धा ही मृतवत आहे. पहिल्या 2 पायऱ्यांमध्ये आम्ही विचार मंथनात गुंतलेलो होतो. आता पहिल्या 2 पायऱ्यामध्ये मी काय करायचं? विचार मंथन. मंथन म्हणजे घुसळणे. मंथन म्हणजे घुसळणे. पहिल्या 2 पायऱ्यांमध्ये मी नवागत असतो, मला कार्यक्रम माहिती नसतो, पण ज्यावेळेला मी बांधवांच्या मदतीनं आणि या लिटरेचरच्या मदतीनं, सगळ्यात महत्त्वाची मोठी मदत लिटरेचर करतं बरं का. म्हणून व्यक्तीपेक्षा तत्वांना पहिले प्राधान्य दिले पाहिजे असं सांगितलंय. तत्व कशात लिहिलेली आहेत? पुस्तकात लिहिलेली आहेत. एखादी व्यक्ती, एखादा दारुडा म्हणजे काय बेशक अगदी निश्चितच पायऱ्या तोंडपाठ म्हणून दाखवू शकेल. पुस्तक अख्खं 12 पायऱ्या 12 रोड तोंडपाठ म्हणून दाखवू शकेल. पण तत्व, त्यात सांगितलेल्या सूचना आचरणात आणतोय का बाबा? तर उपयोग आहे त्याचा. आणि म्हणून इथं म्हटलंय पहिल्या 2 पायऱ्यांमध्ये आम्ही विचार मंथनात गुंतलेलो होतो. विचार मंथन, विचारांची घुसळण चालू होती की हे काय आहे, कसं आहे, मी माझ्याकडे कधी पाहिलंच नाही, मी किती स्वार्थी आहे, मी किती आत्मकेंद्रित आहे, मी किती भित्रा आहे, मी किती पळपुटा आहे, मी समस्यांना सामोरा जाणारा नाही. कित्येक गैरकृत्य या आजाराच्या प्रभावाखाली माझ्याकडून झालीत. आणि गैरकृत्य म्हणजे काय? केवळ चोरीमारी आणि बलात्कार नव्हे. गैरकृत्य म्हणजे एखाद्याचं अंतःकरण दुखावणं, एखाद्याचं मन दुखावणं, अंतःकरण दुखावणं, एखाद्याचं मन दुखावणं, एखाद्याच्या माघारी चहाड्या करणं, चहाडखोरपणा, गॉसिपिंग, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खून करण्यासारखं आहे, त्या व्यक्तीचा खून करण्यासारखं आहे. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या अनेक समूहामध्ये हे माघारीच चालतात सगळ्या गोष्टी. गॉसिपिंग, समोर बोलायचंच नाही, माघारी बोलायचं त्या एखाद्या बांधवाला. अरे समोर बोलून रिकामं होणार, काय असेल ते. माघारी बोलून का उपयोग आहे? कारण तो आजार आहे, तो सोड बाबा. कुमारेसला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मला पहिल्या याच्यात 5 गोष्टी सांगितल्यात, दुसऱ्यामध्ये 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या जर आपण पाहिलेल्या आहेत, सगळं बोललेलं आहे, ते विश्लेषण झालंय. त्या बाबतीत विचार माझे चालू झाले की मग त्या विचारांचं एक काय होतं, एक घुसळण होते, एक मंथन होतं. विचार मंथन म्हणजे योग्य पद्धतीनं घुसळणे. मंथन म्हणजे योग्य पद्धतीनं घुसळणे, नुसतं घुसळणे नव्हे, योग्य पद्धतीनं दही घुसळणे आणि त्यातून लोणी काढणे. पाणी घातलं जातं दह्यामध्ये, घुसळलं जातं, ते एका विशिष्ट पद्धतीनं घुसळलं जातं. कशा पद्धतीनं तुझ्या विचारांचं मंथन झालं पाहिजे याचं डायरेक्ट सूचना, डायरेक्ट दिशादर्शन हे पहिल्या आणि दुसऱ्या पायरीत केलेलं. आम्ही मध्यापुढे हतबल होतो हे आम्ही पाहिले, पहिली गोष्ट. आणखी आम्ही असेही जाणले की कुठल्या तरी प्रकारची श्रद्धा, मी श्रद्धाहीन आहे जन्मतः. कितीही देवदेव केलं, टिळे माळा गंध दाड्या वाढवून फिरलो आणि कुठल्या वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या पंथ संप्रदाय, जाती धर्म याच्यातले कपडे घातले, तरीही मी अश्रद्ध आहे, श्रद्धाहीन आहे जन्मतः. जर मला माझ्यात कणभर तरी श्रद्धा असती तर मी दारूमध्ये बुडलोच नसतो. सिंपल. त्यामुळं मला कुठल्या तरी श्रद्धेचा स्वीकार करावा लागणार आहे. कोणावर तरी आणि कशावर तरी विश्वास ठेवावा लागेल, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतात. आणि मग ती श्रद्धा कोणत्याही प्रकारची, कुठल्या तरी प्रकारची, एक तरी, कुठल्या तरी प्रकारची, असं सांगितलं त्यांनी. तुला समजतंय तसं, तुला म्हणजे ॲक्सेप्टेबल आहे तसं, त्या गोष्टीवरची श्रद्धा. मग ती केवळ एवर का असेना, कुठल्या देवावरती नाही ना तुझी श्रद्धा बाहेरच्या, तर मग अल्कोहोलिक्स अनॉनिमसवरतीच का तू विश्वास ठेवत नाही, श्रद्धा ठेवत नाहीस? आणि माझ्यासारख्या दारुड्याला, कुमारेसला लगेच ॲक्सेप्टेड होतं.
कारण जे काही परंपरागत जे दाखवणारे दिसणारे दाखवले जाणारे देव म्हणून जे आहेत त्यांचा कुमारेसला कधीही काही उपयोग झाला नाही. कारण कुमारेस त्या योग्यतेचाच नाही आहे. त्याचं कारण कुमारेसचा आजारच इतका भयानक आहे. त्या आजाराच्या प्रभावाखाली कुमारेसला ते दिसलंच नाही, कधी जाणवलंच नाही, कधी संबंधच नव्हता. फक्त मोठेपणा मिळवण्यासाठी कुमारेसनं ते केलेलं आहे. जे काही केलं आयुष्यामध्ये ते देव 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 देव. स्वतःच्या मनाचं समाधान स्वतःच्या भीतीवरती काहीतरी उपाय म्हणून, स्वतःच्या पश्चात्तापावरती उपाय म्हणून आणि स्वतःचा शहाणपणा गाजवण्यासाठी म्हणून, मी किती मोठा धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी म्हणून दारू पिऊन कुमारनं केलेलं आहे ते. आणि त्यामुळं मित्रांनो, मला ज्यावेळेला हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसलाच तू तुझी उच्च शक्ती का मानत नाही असा प्रश्न अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला विचारतो. त्यावेळेला कुमारेसचं माझ्यासारख्या दारुड्याचं कुमारेसचं उत्तर काय असतं? येस, मला मान्य आहे. बिकॉज इथे जिवंत लोक आहेत, बिकॉज इथं कार्यक्रमावरती असणारे बांधव आहेत, बिकॉज इथं स्वतःचा अनुभव कथन प्रामाणिकपणानं करणारे बांधव आहेत, बिकॉज इथं असे मित्रमैत्रीण दारुडे मला मिळालेले आहेत की जे जगभरामध्ये एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मला इथं असे दारुडे मिळाले आहेत की जागतिक प्रार्थनेमध्ये ते जगातील सर्व मद्यपीडितांवर तुझी कृपादृष्टी असू दे असं म्हणतात. त्यावेळेला त्या सर्व मद्यपीडितांच्या मध्ये कुमारेस नावाचा एक कष्टीत छोटासा दारुडा पण असतो, कणभर. येस, मला चालू शकतं. येस, ह्या भावामध्ये सुधारणा झाली, त्या भावाचं वागणं बोलणं बदललं, अजून कोणा भावाचं बहिणीचं काय आयुष्य सुधारलं. हे ज्या वेळेला मी पाहतो त्यावेळेला कुमारेसचं लगेच उत्तर होतं, येस, व्हाय नॉट. मग ती श्रद्धा केवळ एवर का असेना मिळवणे कोणालाही शक्य आहे. येस, मनाच्या तयारीनं आणि मनाच्या तयारीतल्या सातत्यानं ती जी मनाची तयारी ही जी किल्ली आहे त्या किल्लीनं दरवाजा उघडला. आणि ज्यावेळेला मी आत डोकावून पाहतो त्यावेळेला कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा हा मार्ग आहे, ही सूचना मला ॲक्सेप्ट करावी लागेल, अंतःकरणात कोरून ठेवावी लागेल. नुसती श्रद्धा नाही, कृतीत उतरणारी श्रद्धा म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये आचरण करण्याची तयारी. आणि मग पहिल्या 1 आणि 2 या स्टेपमध्ये माझं विचार मंथन, माझ्याकडे पाहणं, दारूसमोरची हतबलता आणि मी श्रद्धाहीन कष्टीत कोणतीही लायकी आणि अवकात नसलेला आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या पायरीत माझ्या लक्षात येतं. जर मी स्वतःकडे पाहिलं आणि जसा स्वतः आहे तसा स्वीकार केला तर. आणि मग अशा प्रकारची श्रद्धा, जी कृतीत उतरणारी श्रद्धा आणि त्यासाठी उच्च शक्ती, या गोष्टींचा मी स्वीकार करू शकतो. आणि ती श्रद्धा माझी एवर का ठेवत नाहीत असा प्रश्न विचारला जातो मला. कडून प्रश्न विचारला जातो. येस, ह्या निष्कर्षांना कुठल्याही कृतीची आवश्यकता भासली नाही. आता हा निर्णय घेऊन माझ्या श्रद्धेविषयीचा निष्कर्ष काढण्यासाठी, म्हणजे मी कुणावर श्रद्धा ठेवायची, ती सुद्धा कृती करण्यासाठी मी कुणावर श्रद्धा ठेवायची, त्याचा निष्कर्ष मला काढावा लागणार आहे. मग तो निष्कर्ष काढण्यासाठी वेगळ्या कुठल्या कृतीची गरजच नाही आहे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या पायरीत माझं जो काही भकास, भेसूर, भयानक असा अंतःकरणाचा चेहरा, माझ्या पूर्ण विद्रूप मनाचा चेहरा मी पाहतो. त्यावेळेला मित्रांनो, मला दुसऱ्या कुठल्या कृतीची गरजच पडत नाही. काही अवडंबर नाही, कर्मकांड नाही, धर्मकांड नाही, मर्मकांड नाही, काही नाही. कारण दारुड्याला त्यावरती विश्वास नसतो. जर दारुड्याचा त्याच्यावरती विश्वास असता तर तो दारुडा झालाच नसता. सिंपल, एवढं सिंपल आहे. आणि हे कुमारेस ज्या वेळेला स्वतःशी बोलतो, स्वतःला विचारतो, काय आहे का रे तुझी तयारी? झाले का? तुझी भागली आहे का? हौस भागली का? तुझी मिटली आहे का खाज? स्वतःच परमेश्वर म्हणून जगण्याची. तर आता कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेचं पाऊल तुला टाकायचं आहे. ते टाकण्याची मनाची तयारी आहे का? कारण तू पहिली 2 पायऱ्या घेतलेल्या आहेत, त्यातल्या सूचना तू घेतलेल्या आहेत, त्यात प्रश्न विचारलेस, तू उत्तरं प्रामाणिकपणानं मिळवलेली आहेस की नाहीस हे कुमार तुझं तुलाच माहिती आहे. कारण माझं मलाच माहिती असू शकतं ना. माझ्या मनात काय चाललंय ते माझं मलाच माहिती असू शकतं. आणि त्यामुळं हे मित्रांनो फार सुंदर आहे ही तिसरी पायरी. स्वीकारली तर, नाही स्वीकारली तर बिलकुल काही नाही. आणि त्यामुळं मी सिंपल ठेवलेलं आहे. मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सांगितलं की पिच सिंपल म्हणजेच काय, थोडक्यात माझ्यासाठी त्याचा अर्थ काय आहे, ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात कर, आचरण करायला सुरुवात कर. आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये धू म्हटलं की धू, लोमचंही काही विचारू नको. सिंपल.
एवढं सिंपल आहे आणि मी तेवढं सिंपल करून टाकलं माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे त्या सूचना जशा आहेत तशा स्वीकारतो. आजचा दिवस मला आनंदात जगता येतोय का? हा प्रश्न रात्री झोपताना विचारतो आणि जर पूर्ण आनंदात जगता आला नसेल तर कुठं कुठं भोकं पडलेली आहेत तुझ्या आनंदाला ते बघ. मग ते बघायचं दिवसभरात काय काय झालंय आणि ह्या पद्धतीनं मित्रांनो एक एक दिवस फक्त आजचा दिवस 24 तास फक्त आजचा दिवस जगतोय. पुढच्या येत्या रविवारी आपण घेऊ पुढचा भाग. तर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणि चेअरमन साहेब तुमचा धन्यवाद करतो, बानाभानू तुमचा धन्यवाद करतो. पण माझं काही माझ्यामुळं कोणाचं काही मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. कारण मी पण एक दारुडच आहे हो. मी काय आकाशातून पडलेलो नाही आहे. मी पण दारुडच आहे. त्यामुळं कधीकाळी माझ्या चुका पण होऊ शकतात. तर त्या चुका सुधारण्यासाठी तुम्ही मला सूचना करू शकता. धन्यवाद सर्वांचा.